जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की भगवंत अयोध्येत आले श्रीकृष्ण, आणि आल्यानंतर त्यांना माहिती पडलं की हस्तिनापूरला काय काय घडलं, आणि ते इतके विचलित होऊन गेले की त्यांनी आपल्या उद्धव आणि दारूद आणि स्वतः अशा तिघांनीच गरुड ध्वज घेऊन डायरेक्ट द्वारका सोडून ते अंगिरस घोर अंगिरसांच्या आश्रमात गेले. कारण त्यांना एकदम खूपच त्रास झाला. एवढे चांगलं इंद्रप्रस्थ बसवून दिलं होतं त्यांनी, आणि सगळे खुश खबल होते, आनंदात होते, आणि दूतामध्ये त्यांचं सगळं होत्याचं नव्हतं झालेलं बघून भगवंताला खूप खूप म्हणजे खूपच मनस्ताप झाला. की कारण त्यांना जी धर्मसंस्थापना करायची होती या 5 जणांना घेऊन, ती आता पूर्ण 14 वर्ष पुढे ढकललेली होती. आणि म्हणून मग ते विरक्त होण्यासाठी, म्हणजे त्यांचं कशातच मन लागत नव्हतं, आणि अशा त्या तिघांनी आपलं अयोध्या सोडली. आणि ते नागेश्वराच्या शिवालयात आम्हाला पत्ता लागला की आम्ही असाच प्रवास केला तर आम्हाला अपेक्षित त्या उत्तर देशीय प्रयाग क्षेत्रापर्यंत विनाविशेष सुखरूप पोहोचणार होतो. निघताना आम्ही पुन्हा भक्तिभावानं मंदिराच्या गर्भगृहातील प्रशस्त शिवपिंडीला पांढऱ्या शुभ्र फुलांची ओंजळ व बिल्वपत्र वाहिली. हात जोडून तिघांनी डोळे मिटून आमच्या मनी आपोआप शिवस्तुती निनांदून उठली. शिवाकांत शंभो शशांकार्ध मौले महेशान शूलिन जटाजूट धारीन, अशी शिवस्तुती म्हणली. आणि पुढील मार्गात विश्वातील सर्व शिव आमची सोबत करणार होते. आणि मग नंतर ते सरस्वती सर्व तीर्थ माही नदी पार करून मालव राज्यातून आम्ही अवंतीत आलो. स्वामींच्या विंद अनुविंद या 2 नातेबंधूच हे राज्य होतं, पण ते कोणालाच भेटले नाही. आणि त्यांचं असं लक्षात आलं की आपण प्रवास करत असताना जर राजवेश पाहिला आपला, आणि रथनिडा सजलेला पाहिला, त्याच्यावर ध्वज पाहिला, तर सगळे लोक त्यांच्या रथाच्या मागे धावत होते, त्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांना थांबवत होते. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की त्या शिवालयामध्ये आपला आश्रमी वेश धारण केला, आणि रथाचं पण फक्त भगव्या रंगाची ध्वज पताका ठेवली. गरुड ध्वजाची ती जी पताका होती ती पण काढून टाकली, आणि साध्या सिंपल वेशामध्ये ते अंगिरसाच्या याच्यात प्रयाग तीर्थाच्या प्रसिद्ध संगम घाटावर आलो. मी इथे रथ घाटाच्या वरच्या बाजूला एका डेरेदार वृक्षाच्या छायेत सोडला, आणि असे प्रवास करत 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 ते हिमालयापर्यंत पोचले. आणि मग त्या आपल्या घोर अंगिरस यांच्या तिथे पोचले. आणि मग श्री आचार्य सांदीपनीच्या आश्रमात ध्यानयोग, सांख्ययोग, ज्ञानयोग अशा कितीतरी योगांची निष्ठापूर्वक साधना केली. प्रेमयोग हे तर माझ्या जीवनाचं सर्वस्व मानलं. हे सर्व व्यर्थ आहे अशा खंतेनं मन भरून आल्यामुळे सर्वांना पाठ फिरवून मी या आचार्यांच्या चरणाशी आलो आहे. मनाच्या संपूर्ण शांततेसाठी त्यांनीच आता मला योग्य तो योग समजावून सांगावा. आणि मग संपूर्ण कुंटीभर अत्यंत बोचक शांतताच पसरली. आता सर्वांचे डोळे जडले ते एव्हापर्यंत समोरच्या उच्चासनावर डोळे मिटून बसलेल्या आचार्य घोर अंगिरसावर क्षणाचाही विलंब न लावता आचार्य उद्गारले, यालाच म्हणतात विषाद योग. आकाशाच्या पलीकडे जसं कधीच न दिसणारं, अंत न लागणारं काळभोर अवकाश आहे, तसाच अंत न लागणारा हा मनाचा विषाद योग म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड नव्हे, तो म्हणजे संपूर्ण प्रकाश नव्हे. श्रीकृष्णा, मला चांगलं माहीत आहे की तू हा विषाद योग म्हणजे काय ते चांगलेच जाणतोस. तू स्वतः तर त्याहून पलीकडेच
आहेस मी सांगतो. तू इथे नेमकं का आलास ते? शिष्यगणासह आम्ही स्तब्ध व थक्क होऊन कान टवकारले. तू इथे आला आहेस ते भोवतीच्या सर्वांना, युगायुगाच्या पिढ्यांना मनाचा विषाद म्हणजे काय असतो ते स्वतःच्या उदाहरणावरून पटवून देण्यासाठी. रात्रीचा अनुभव घेतला तरच दिवसाचं मोल ध्यानी येतं. अंधाराचा अनुभव घेतला तरच प्रकाशाचं मूल्य कळतं. विषाद म्हणजे काय, विक्रम म्हणजे काय, अंधकार म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय हे सर्व सर्व तू चांगलंच जाणतोस. मधुसूदना, तुला प्रत्यक्ष पितामह भीष्मांनी वासुदेव म्हटलं आहे. मी सांगतो, जीव ज्याच्या शोधात असतो तो प्रकाश म्हणजे प्रत्यक्ष तूच. भगवान वासुदेवा स्वतः आचार्यच अग्र अर्पणमस्तू असं अस्पष्ट पुटपुटत ध्यानरत झाले. आमचा अंगिरस आश्रमातील पहिला दिवस संपला होता. या पहिल्याच दिवशी माझ्या स्वामींनी प्रयाग क्षेत्रीचा घोर अंगिरस आश्रम आपलासा करून टाकला. प्रयाग आश्रमातले आमचे दिवस एकाहून एक संस्मरणीय होत चालले. आम्हा तिघांनाही हस्तिनापूरची, इंद्रप्रस्थाची आणि विशेषतः द्वारकेची रोज आठवण येई. पण कटाक्षानं आम्हापैकी कोणीही चर्चेत तसा निर्देश करीत नसे. आश्रम संगमापासून थोड्या अंतरावर पण गंगा किनारी होता. यमुना दुसऱ्या बाजूनं येऊन संगमात गंगेला मिळाली होती. तशी ही थोडीफार दूरच होती. तरी स्नानासाठी दोघा बंधूंची पावलं आपोआपच वळत ती यमुनेकडे. मीही त्यांच्या मागून यमुनेकडे जाई. एकदा मात्र धैर्य करून मी म्हणालो, स्वामी, कधी कधी गंगेलाही आपल्या दर्शनाची संधी दिली तर? तसं माझ्याकडे हसून बघत द्वारकाधीश म्हणाले, दारुका, तुझ्या तोंडूनच ही इच्छा व्यक्त व्हावी म्हणून मी उद्धवाला स्नानासाठी यमुनेवर नेत होतो. तुझे पूर्वज गंगेकाठचे. तुला कुठेतरी कधीतरी स्नानासाठी गंगेकडे जावंसं वाटणार हे माहीत होतं. आता मात्र उद्यापासून आपण हे न चुकता स्नानासाठी त्रिवेणी संगमावरच जाऊन तिथं गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती दिसेल. आता आमच्या मस्तकीच्या पाचही शिखा चांगल्याच वाढल्या होत्या. प्रत्येक शिखेच्या अग्राला घट्ट गाठ दिलेली असे. डुईच्या इतर केशभाराचा श्मश्मू केलेला, पाठीमागच्या पळसपाना एवढ्या गोलाकार 4 दिशांना राखलेल्या 4 त्या सर्वांच्या मध्ये इथं राहून मोठीशी लांब अशी ब्रह्मरुद्राची ठाईच एक 5ही शिखांच्या अग्रांना दिलेल्या गाठी. असं आमचं मजेदार मस्तक सौंदर्य होतं. पहिल्या दिवशी तर आम्ही एकमेकांकडे असं बघताना मनमुराद हसलो होतो. आश्रम प्रमुख आमच्या कल्लोळ ऐकून कुंटीत कुंटीत येतात चिडचूप झालो होतो. किती केलं तरी आम्ही घोर अंगिरसाचे घोर परीक्षेला दीक्षेनं बांधलेले शिष्य होतो. पुढे पुढे तर या पंचशिखांचा आम्हाला चांगला सराव झाला. आमच्या आश्रमातील सगळ्या शिष्यगणांशी परिचय झाला. इथल्या आमच्या वास्तव्याला नानारंगी आणि डोळे दार मोरपंख फुटले. मी तर आयुष्यात कधीच नव्हे अशी शब्दचर्चा ऐकून धन्य झालो. प्रमुख आचार्य कुंटीचा प्रवचन कक्ष नाना देशीहून आलेल्या शिष्यगणांनी तुडुंब भरून जाई. मग आतल्या कक्षातून दुहाती 2 आश्रमप्रमुख असलेले आचार्य प्रवेशत. तसे सगळे कुजबुजूत गप्पा मारणारे आश्रम शिष्य एकदम शांत होत. पटकन उठून त्यांना आदराचं अभिवादन देत जिथून सर्व प्रवचन कक्ष दिसू शकेल अशा ठिकाणच्या उंच दर्भासनावर आचार्य उभे राहत. आश्रम प्रमुख पटकन त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहत. शंख प्रमुख प्रार्थना संकेताचा दीर्घ शंखनाद उठवीत. असे सर्व शिष्य हात जोडून डोळे मिटत. शंख प्रमुख हात जोडीत. आचार्य व आश्रम प्रमुखांनीही हात जोडून डोळे मिटलेले असत. सर्वांचीच सामूहिक ईशस्तवना सुरू होई. ईशा ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगतां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मादृकस्य सिद्धनम. या लयीत थोडा अवसर सर्वांकडून अचूक सोडला जाई. मग एका सुरातच गुरुवंदना सुरू होई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. असा आमचा दिनक्रम चालला होता. असं सर्व धर्मासाठी निष्काम कर्म करणाऱ्यांचा लोकसंग्रह आपोआपच वाढतो. तो त्याच्या आयुष्यात विभूती बनतो. पिढ्यानपिढ्या भविष्यातही युगंधरी दीपस्तंभ ठरतो. या कर्मयोगाची ज्या दिवशी समाप्ती झाली तेव्हा शेवटच्या या दीपस्तंभाच्या निर्देशाला धरून आचार्यांनी माझ्या स्वामींना प्रश्न केला, काय श्रीकृष्णा, तुझं काय मत याविषयी? शक्य आहे एवढंच उत्तर सर्वांनी त्यांच्या प्रश्नाला दिलं. म्हणजे बघ, इथे त्यांनी काय सांगितलं, आधी आपल्याला विषाद योग सांगितला, सांख्ययोग शिकवला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कर्म, अकर्म, विकर्म या सर्व शब्दाचा, त्यांच्या व्याख्याच्या, तिघांच्याही चर्चेत शब्दशः किस पडला. प्रबळ प्रकृती माणसाकडून विविध कर्म करून घेते. त्या प्रकृतीला इंद्रिय निग्रह करून अधीन ठेवावं लागतं. मनुष्याला त्याच्या इच्छेने विरुद्ध पाप करायला लावतो. तो काम संयमानं त्याला अधीन ठेवलं तर त्याचाच कामदेव होतो. कर्मयोगाच्या या सर्वात रंगलेल्या चर्चेत सार निघालं ते निष्काम कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे असं. त्यातही असं निष्काम कर्म स्वधर्मासाठी करत असताना मरण आलं तरी सोन्याला सुगंध असं असं त्यांची रोज चर्चा होई. आणि श्रीकृष्ण, तू काहीच बोलत नाहीस कसा? तुझ्या मते काय श्रेष्ठ? तेव्हा हसत स्वामी उत्तर देत, नुसता संन्यासाचा संकल्प सोडून तरी कर्मयोगी नित्य संन्यासीच होतो आणि कर्माशिवाय संन्यासही सिद्ध होत नाही. म्हणून तत्वतः दोन्ही एकच आहेत. ते उत्तर ऐकून घटकाभर चाललेली चर्चा योग्य विचारावर समाप्त झाली असे समाधान शिष्यगणांना मिळे. त्यात आचार्य घोरही सहभागी झालेले असत. नित्य कर्म म्हणून आम्ही सरपण, समिधा, रानफल आणण्यासाठी तिघही मिळूनच अरण्यात जात असे. द्वारकेच्या सुधर्मा राजसभेत सुवर्णी आसनावर बसणारे माझे स्वामी खांद्यावरची सरपणाची मुळी भुईवर उतरवून घामेजल्या कपाळानं पाषाण खंडावर बसत. पितांबराऐवजी त्यांच्या अंगावर भगवी कौपीन असे. मला कधी कधी माझ्या प्रिय पत्नी हयमतीची व तरुण दारुकी आणि त्यांचे बंधू यांची द्वारकेच्या निवासाचं तीव्र आठवण होई. मात्र मी गप्पच बसे. अशा कृष्णाने सांदीपनी आपल्या घोर अंगिरसांच्या इथे जाऊन साधना केली, तपश्चर्या